वेलकम वन्स अगेन. आपण बघतो टॉपिक मॅथमॅटिकल मेथड्स, स्केलर अँड वेक्टर्स किंवा डिफरन्शियल इंटिग्रल कॅल्क्युलस. आपण लास्ट लेक्चरला जे आपलं टेक्स्टबुक आहे 11चं त्या टेक्स्टबुकमधले काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन ॲज वेल ॲज सम नॉन सॉल्व्ड एक्झरसाइजेस आहेत त्याचा आपण स्टडी केलेला आहे. सो लास्ट लेक्चरचं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर जे काही न्यूमेरिकल्स होते ते सगळे न्यूमेरिकल्स आपण इन डिटेल एक्सप्लेन डिस्कशन त्याचं केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काही स्केलर्स रिलेटेड होते, काही वेक्टर्स रिलेटेड होते, काही डिफरन्शियल किंवा डेरिव्हेटिव्ज म्हणतो ना आपण त्याला, आणि काही इंटिग्रेशनशी पण रिलेटेड होते. ओके, आता आज आपण काही त्याच्या पुढचे जे MCQs आहेत, जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण म्हणूया, तर ते काही आजच्या टॉपिकला आज आपण डिस्कस करूया आणि आज आपला हा टॉपिक इथं संपूया, जेणेकरून नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला पुढचा टॉपिक सुरू करता येईल. ओके, सो झालेलं जे काय आहे त्याचा व्यवस्थित स्टडी झाला आहे का बघा. मग त्याच्या काही नोट्स प्रिपरेशन असेल किंवा काही DPP सॉल्विंग असेल किंवा ज्या झालेल्या टेस्ट आहेत त्या टेस्टसुद्धा तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन आन्सर्स लिहिणं अपेक्षित आहे. का तर जेवढा तुम्ही जास्त वेळ द्याल तेवढं जास्त तुम्ही म्हणू ना की आपण अभ्यासाशी मैत्री तेवढी जास्त होईल. ओके, आणि आत्ता मला वाटतं भरपूर वेळ तुमच्याकडं आहे. सो सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला घराच्या बाहेर पडता येत नाही, याचा अर्थ मॅक्सिमम वेळ तुम्ही स्वतःला देऊ शकता किंवा अभ्यासाला तुम्ही जास्तीत जास्त वेळ देऊ शकता. त्यामुळं घरी बसून एक शेड्यूल करा, स्केड्यूल करा, टाइम टेबल करा आणि त्या टाइम टेबलप्रमाणे फॉलो व्हा. ओके, इट मीन्स केमिस्ट्री कधी करायचा, फिजिक्स कधी करायचा, लेक्चर्स कधी बघायचे, नोट्स कधी प्रिपेअर करायच्या. सो जेवढा तुम्ही जास्त वेळ द्याल तेवढा जास्त अभ्यास होणार आणि तेवढं त्याचं रिफ्लेक्शन हे मार्क्समध्ये होणार आहे. जे सक्सेसफुल स्टुडंट्स असतात त्यांनी खरोखर तितकासा वेळ दिलेला असतो. बरं, वेळ द्यायचा आहे म्हणजे काय 10 तास अभ्यास करायचा आहे काय असं नाही आहे. एक तुमचं टाईम टेबल फिक्स पाहिजे आणि त्या टाईम टेबलप्रमाणे त्या सब्जेक्टचा त्या टॉपिकचा स्टडी तुमचा दररोज. कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट, रेग्युलरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रामाणिकपणा पाहिजे तुमच्या अभ्यासामध्ये. जेवढं तुम्ही प्रामाणिकपणे कराल, जेवढा जास्त वेळ देऊन कराल, जास्त म्हणजे पर्टिक्युलर वेळ द्यायचा आहे प्रत्येक टॉपिकला. तुमच्या अदर ॲक्टिव्हिटीज तुम्ही कराच, पण त्याच्याबरोबर अभ्यासाचं एक शेड्यूल करा आणि त्याच्याप्रमाणे टाईम टेबल फॉलो करा. बघा, डेफिनेटली तुमच्या आत्ताच्या 10च्या परफॉर्मन्सपेक्षा 11-12चा परफॉर्मन्स हा डेफिनेटली चांगला असणार आहे. ओके, सो हे सांगायचं काम आहे, हे तुम्ही इम्प्लिमेंट करणं. तुम्हाला हे कळलं पाहिजे ॲज वेल ॲज तुम्हाला हे वळलं पण पाहिजे, ते कृतीतून उतरलं पाहिजे ना, तरच तसा तेवढा जास्त तुमचा स्टडी हा व्यवस्थित होऊन जाईल. ओके, आज आपण काही जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत दोज आर समहाऊ इम्पॉर्टंट आहेत. टाईप वाईज मी काढलेले आहेत. ओके, सो टाईप वाईज आपण त्याचं डिस्कशन करायचा प्रयत्न करूया. ओके, सो लुक ॲट द क्वेश्चन. सो तुम्हाला क्वेश्चन दिसेल समोर. ओके, ए पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम द झिरो दॅट इज ओरिजिन moves in a straight line in a xy plane. Its coordinates at the later time are √3, 3. The path of the particle makes an angle x-axis with angle of. Okay, so what is the question? एक पार्टिकल आहे आणि तो XY प्लेनमध्ये आता गेलेला आहे. सपोज हा X प्लेन आहे, हा Y प्लेन आहे. समजा आधी इथं होता ना, 0ला होता तो, म्हणजे काय ओरिजिनला होता आधी तो पार्टिकल, बरोबर ना. आता तो कुठे गेलेला आहे, लेटर टाइम, थोड्या वेळानं तो इथं कुठेतरी आलेला आहे. सपोज इथं आलेला असं आपण म्हणूया. तर त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. तर कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत √3, 3. बरोबर. नेक्स्ट, द पाथ ऑफ द पार्टिकल मेक्स द अँगल विथ एक्स ॲक्सिस असं विचारलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया, हा जो अँगल आहे तो अँगल विचारलेला आहे, दॅट थीटा इज क्वेश्चन मार्क. ओके, म्हणजे थोडक्यात हा रिझल्टंट वेक्टर आहे असं आपण म्हणूया ना, किंवा हा एक वेक्टर आहे आणि त्या वेक्टरची ही डायरेक्शन आहे थीटा. सो डायरेक्शनसाठी आपण टॅन फंक्शन वापरतो ना. सो टॅन थीटा इज इक्वल टू जो काही वाय कंपोनंट आहे, समजा RY म्हणूया आपण त्या वेक्टरचा, आणि त्या वेक्टरचा एक्स कंपोनंट म्हणूया. सो हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितलेला आहे बघा. ओके,
सो एखाद्या वेक्टरची जर एक्स ॲक्सिस बरोबरची जर आपल्याला डायरेक्शन फाइंड करायची असेल तर आपण टॅन फंक्शन यूज करतो. ओके, सो टॅन थिटा आपण काय घेतला, त्या वेक्टरचा वाय कंपोनंट आपण त्या वेक्टरचा एक्स कंपोनंट. पण आता वेक्टर तर दिलेलं नाहीये, फक्त ओरिजिन आणि लेटर त्याची पोझिशन दिलेली आहे. मग आपल्याला माहिती आहे याच्यावरून आपल्याला वेक्टर तयार करता येतो. कसा करायचा, हा जो आहे तो एक्स कोऑर्डिनेट आहे बघा, आणि हा जो आहे तो वाय कोऑर्डिनेट. एवढं तरी कळत असेल तुम्हाला. ओके, सो मग एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दिलेला आहे, त्यामुळे आपण वेक्टर आर बार तयार करूया. सो एक्स कोऑर्डिनेट इंटू एक्स डायरेक्शनचा युनिट वेक्टर. बघा वेक्टर झाला ना युनिट वेक्टरच्या मदतीने, हे तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं. आणि +3 जे कॅप म्हणूया आपण. सो हा कोण तयार झाला, आर बार तयार झाला. बरोबर. आता हा जो आर बार आहे, ह्या आर बारची आपल्याला डायरेक्शन फाइंड करायची आहे. मग आता आर बारचा आपल्याला वाय कंपोनंट समजला, आर बारचा आपल्याला एक्स कंपोनंट समजला, वाय कंपोनंट म्हणजे हा, एक्स कंपोनंट म्हणजे हा. ओके, आता ते फक्त याच्यामध्ये पुट करूया. सो देअरफॉर टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू 3/√3. ओके, मग हेच आपण असं करूया, 3च्या ऐवजी 2 वेळा √3 लिहितात ना, आणि हे आपण खालचं √3 आहेच, हे आणि हे एकमेकाला कॅन्सल होईल. सो आपल्याला मिळालं टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू √3 मिळालं. पण आपल्याला पाहिजे कोण, थिटा पाहिजे. सो देअरफॉर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ √3. ओके, सो टॅनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू √3 आहे, तर टॅनच्या 60 डिग्री अँगलची व्हॅल्यू √3 आहे. म्हणजे हा जो वेक्टर आहे आर बार, तो किती डिग्री अँगल तयार करणार आहे, तर 60 डिग्री अँगल तयार करणार आहे. सो आपण लिहू शकतो थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. सो वी कॅन हॅव ऑप्शन सी. बघा तुम्ही काम काय करायचं, पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन तुम्हाला इथं जेव्हा दिसेल तेव्हा पॉज करा व्हिडिओ, क्वेश्चन लिहून घ्या, आणि क्वेश्चन लिहून झाल्यानंतर मग त्याच्या खाली हे आन्सर लिहा, आणि त्याच्या खाली जे आपलं आन्सर येईल, जो काही ऑप्शन असेल तो ऑप्शन लिहा, किंवा वरती जे ऑप्शन्स लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये त्याला टिक मार्क करा. ओके, किंवा हायलाइट करा, सिंपल. सो दिस इज द क्वेश्चन. नेक्स्ट, द युनिट वेक्टर ऑफ, थांबा हे रब करतो कारण क्वेश्चन तुम्हाला इथं राईट साईडला दिला जाईल. चला, द युनिट वेक्टर ऑफ आय बार प्लस जे बार असं म्हणूया, किंवा एक वेक्टर दिलेला आहे सिंपल, याला आपण काहीतरी नाव देऊया, सपोज आर बार म्हणूया. ओके, सो हा एक वेक्टर दिलेला आहे आणि या वेक्टरचा युनिट वेक्टर फाइंड करायचा आहे. ओके, सो ह्या वेक्टरचा युनिट वेक्टर, मग तुम्हाला कुठलाही वेक्टर असेल तर त्याचा युनिट वेक्टर लिहिता आला पाहिजे. मग फॉर एक्झाम्पल बघा, समजा आर बार आहे हा, तर आर बारचा युनिट वेक्टर आपण कसं लिहितो, आरचं मॅग्निट्यूड आणि आरचा हा, किंवा यू म्हणूया ना, युनिट वेक्टर, हा आर बारचा युनिट वेक्टर. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय हा मी तुम्हाला एक्सप्लेन केला होता. बघा कसं आहे, ह्याच्यामध्ये वेक्टर आहे, हा वेक्टर इज इक्वल टू वेक्टर येणं अपेक्षित आहे. मग आपण काय लिहिलं, इथं मॅग्निट्यूड लिहिलं आणि इथं युनिट वेक्टर लिहिला, युनिट वेक्टर. बघा हा पण वेक्टर आणि हा टोटल काय झाला, वेक्टर झाला ना. सो वेक्टर इज इक्वल टू आपण काय लिहिलं, वेक्टर लिहिलं. समजा ए बारचा लिहा म्हटलं तर तुम्ही कसं लिहिणार, ए बारचा लिहिणार तुम्ही मॅग्निट्यूड एचं आणि यू ए कॅप लिहिणार तुम्ही. हा पण काय लिहिला, ए बारचा युनिट वेक्टर लिहिला. मग यातला युनिट वेक्टर कोण असतो, हा असतो. मग आपल्याला सध्या हा फाइंड करायचा. मग फॉर्म्युला काय येणार, यू आर कॅप इज इक्वल टू आर बार अपॉन आर येणार. सो दिस इज आवर फॉर्म्युला. मग आता आपल्याला फक्त दिलंय काय, आर बार दिलेला आहे पण आर दिलाय का, नाही. सो आर इज व्हॉट, आर इज द मॅग्निट्यूड. आर काय आहे, मॅग्निट्यूड आहे. कुणाचं, मॅग्निट्यूड ऑफ आर बारचं. ओके, मग आर कसा काढतो आपण, सो आर इज इक्वल टू अंडर रूट एक्सचा स्क्वेअर, म्हणजे एक्सचा कोण आहे इथं 1 आहे ना, 1चा स्क्वेअर प्लस वायचा कोण आहे 1 आहे. सो हे किती येणार आहे, रूटमध्ये 2. सो दिस इज व्हॉट, मॅग्निट्यूड ऑफ आर बार म्हणजेच आर. कळतंय का बघा व्यवस्थित. सो 1 + 1 √2 आलं ना. चला आता आर मिळाला, आर बार आहे. सो आर बार किती आहे आपल्याकडं, आय कॅप प्लस जे कॅप आहे, आणि अपॉन आर किती आहे आपल्याकडं, √2 आहे. मग हेच आपण 1/√2 आय कॅप प्लस 1/√2 जे कॅप असं पण लिहू शकतो. सो दिस इज व्हॉट युनिट वेक्टर, कुणाचा, दिलेल्या वेक्टरचा, म्हणजेच आर बारचा युनिट वेक्टर. सो दिस इज आवर आन्सर. आता हे आन्सर आपण शोधायचं आहे.
सो सी ऑप्शन चेक करा. हेच असं लिहूया ना बघा, हे इथंच सी ऑप्शन कळते बघा. म्हणजे मी जरी याची फोड पुढे केली चालू शकते. हे सुद्धा हे रूट तुम्ही सेपरेट दिलं ना कुणाला, याला एक सेपरेट दिलं आणि याला एक सेपरेट दिलं, असं लिहू शकतो ना आपण. सो दिस इज द आन्सर. बघा काय काय केलं, एक वेक्टर तुम्हाला दिलेला आहे आणि त्या वेक्टरचा आपल्याला युनिट वेक्टर फाइंड करायचा आहे. सो पहिल्यांदा आपण काय केलं, त्या वेक्टरवरनं युनिट वेक्टरची डेफिनेशन लिहून घेतली. सो कुठल्याही वेक्टरची युनिट वेक्टरच्या फॉर्ममध्ये असेल डेफिनेशन कशी लिहायची, वेक्टर इज इक्वल टू त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड इंटू युनिट वेक्टर, त्या वेक्टरचा युनिट वेक्टर. बघा म्हणजेच आर बार इज इक्वल टू आर इंटू यू आर कॅप. तसाच ए बार इज इक्वल टू ए इंटू यू ए कॅप लिहिलं ना आपण, सिंपल. सो ही डेफिनेशन पहिल्यांदा लिहून घेतली. मग ह्यातला आपल्याला आर बार माहित आहे, आर माहित नाही, मग आधी काय केलं, आर काढून घेतला. आर मीन्स व्हॉट, मॅग्निट्यूड ऑफ आर बार, आणि दोन्ही इथं टाकले आणि ऑप्शन आपल्याला मिळाला सी ऑप्शन मिळाला. सो दिस इज द आन्सर. लिहून घ्या व्यवस्थित. छान. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया. टू इक्वल फोर्सेस ब्रॅकेटमध्ये पी इच म्हटले क्वेश्चन बघा. ऍक्ट ॲट अ पॉइंट इन्क्लाइन टू इच अदर ॲट अँगल 120 डिग्री. सो द मॅग्निट्यूड ऑफ देअर रिझल्टंट इज. अँगल दिलेला बघा, अँगल 120 डिग्री दिलेला आहे. कशामधला, दोन इक्वल फोर्सेस, मग F1 आणि F2 दोन्ही कसे आहेत, सेम आहेत आणि त्यांची व्हॅल्यू P म्हटलेलं आहे बघा, P ब्रॅकेटमध्ये म्हटलेलं आहे. त्यांच्यामधला अँगल दिलेला आहे 120. सो द मॅग्निट्यूड ऑफ देअर रिझल्टंट इज, मॅग्निट्यूड ऑफ देअर रिझल्टंट. सो रिझल्टंट म्हणजे आर बार, आणि आर बारचं मॅग्निट्यूड काय असतं मग, मॅग्निट्यूड ऑफ आर बार किंवा आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो दोन वेक्टर्स कुठले कुठले आहेत, F1 F2, दोघांच्या मधला अँगल किती आहे 120, दोघांचा रिझल्टंट कोण आहे, आर बार आहे. सो आपण वेक्टर कसा लिहूया मग, रिझल्टंट आर इज इक्वल टू अंडर रूट F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस ट्वाइस F1 F2 कॉस ऑफ थिटा. आपला फॉर्म्युला आहे का कशाचा, एखाद्या वेक्टरचा रिझल्टंट कसा काढायचा. तर एखाद्या वेक्टरचा रिझल्टंट काढायचा असेल तर स्क्वेअर रूटमध्ये पहिल्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ F1 F2 कॉस ऑफ त्या थिटा, म्हणजे दोघांमधला अँगल. पण आता F1 आणि F2 ची व्हॅल्यू कशी दिलेली आहे, सेम आहे, जसं की ज्याला P म्हटलेला आहे. सो हा फॉर्म्युला कसा होणार सांगा. सो P स्क्वेअर प्लस ट्वाइस P इंटू P म्हणजेच P स्क्वेअर इंटू कॉस ऑफ थिटा किती आहे 120 आहे. ओके. सो हे किती येणार बघा, ट्वाइस ऑफ P स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ P स्क्वेअर इंटू कॉस ऑफ 120. मी काय करतो, याच्यामध्ये ट्वाइस ऑफ P स्क्वेअर कॉमन काढतो, ब्रॅकेटमध्ये काय राहील 1 प्लस कॉस ऑफ 120 राहील बघा. चालेल का बघा, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप चेक करा. आता हे आपण बाहेर घेऊया, इथं लिहितो वाटल्यास. सो बाहेर घेतलं तर आर किती मिळणार आहे, हे रूट 2 इंटू P. 2चं स्क्वेअर रूट काढता येत नाही ना, म्हणून आपण काय केलं, रूट 2 आहे तसंच ठेवला, फक्त P स्क्वेअर आहे तो बाहेर घेतला की काय होणार आहे, P होणार आहे. आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये कोण राहील 1 प्लस कॉस ऑफ 120. चालेल का. आता कॉस ऑफ 120 माहिती आहे तुम्हाला, कॉस ऑफ 120 मायनस 1/2 असतो बघा. कॉस ऑफ 120 इज मायनस 1/2. मग इथं जर मायनस 1/2 पुट केलं तर आर किती येणार, देअरफॉर आर इज इक्वल टू हे रूट 2 इंटू P स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस 1/2 होणार बघा. सो सॉल्व करतो मी इन डिटेल. P रूटमध्ये हे 1/2 होणार आहे. सो हे रूट 2 इंटू P इंटू 1 अपॉन रूट 2 होणार बघा. रूट 2ला रूट 2 जाणार आणि रिझल्टंट हा किती मिळणार आहे, जी काय दोन इक्वल व्हेक्टरची व्हॅल्यू होती तेवढा रिझल्टंट मिळणार आहे. म्हणजे किती मिळणार आहे, P मिळणार आहे. ओके. सो आपण काय लिहिलं, आर इज इक्वल टू P लिहिलं. सो ऑप्शन चेक करा. सो सी ऑप्शन बघा, लिहून घ्या व्यवस्थित आन्सर. बघा कुठला फॉर्म्युला आणि त्या फॉर्म्युल्यामधले नक्की पुन्हा कॅल्क्युलेशन्स कसे आहेत हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. सो वी कॅन हॅव इफ द टू फोर्सेस आर इक्वल दॅट इज इक्वल टू P देन देअर रिझल्टंट व्हॅल्यू देन देअर व्हॅल्यू ऑफ मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काढलं ना आपण. जर थिटा असेल तर मला सांगा, थिटा जर परपेंडिक्युलर असतं तर आपण एवढंच लिहिलं असतं ना,
परपेंडिक्युलर म्हणजे 90 असं, तर पण थिटा दिला असल्यामुळे आपण कॉस थिटा आपल्याला घ्यावा लागतो ना तिथं. सो कॉस थिटा महत्त्वाचं लक्षात ठेवा, -0.5 किंवा -1/2 म्हणतात. सो आर इज इक्वल टू काय आलं, पी आलं. सो ऑप्शन सी इज करेक्ट. लिहून घ्या, रब करतो मी. नेक्स्ट 4 नंबरचा क्वेश्चन बघूया. काही शंका असतील तर तशा तिथं नोट डाऊन करत चला आणि नंतर त्या डाऊट सेशनला किंवा व्हॉट्सअप मेसेज करत चला. नेक्स्ट, ए बॉडी इज ॲट रेस्ट अंडर द ॲक्शन ऑफ 3 फोर्सेस, 2 ऑफ विच आर F1 इज इक्वल टू 4 I cap, F2 इज इक्वल टू 6 J cap. द थर्ड फोर्स इज, 2 फोर्सेस दिलेले आहेत. 4 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. F1 बार दिलेला आहे 4 I cap आणि F2 बार दिलेला आहे 6 J cap. तर तिसरा फोर्स विचारलेला आहे. पण कंडिशन काय दिली आहे बघा. ए बॉडी इज ॲट रेस्ट अंडर 3 ॲक्शन ऑफ 3 फोर्सेस. द बॉडी इज रेस्ट अंडर द ॲक्शन ऑफ 3 फोर्सेस. हे 3 फोर्सेस काय केलेत, बॉडीवरती ऍक्ट केलेत आणि बॉडी कशी आहे, रेस्ट आहे. म्हणजे फोर्सेस 3 जण अप्लाय केले. मग 3 जण म्हणजेच कोण कोण, F1 बार प्लस F2 बार प्लस F3 बार इज इक्वल टू बॉडी रेस्ट आहे. म्हणजे त्यांचा तिघांचा मिळून रिझल्टंट किती झाला, 0 झाला. म्हणजे एखाद्या बॉडीवरती 3 फोर्सेस अप्लाय केलेले आहेत समजा ह्या पेनवरती आणि हा पेन रेस्ट आहे. सो तिन्ही फोर्सेसची ॲडिशन काय झाली, 0 झाली. का तर रेस्ट कंडिशन आहे ना. सो आपण काय लिहिलं, 3 फोर्सेस इज इक्वल टू 0. आणि आपल्याला विचारलं आहे की तिसरा फोर्स मग काय असेल. आता जे काही आन्सर जर तुम्ही बघितले तर सगळे आन्सर्स हे व्हेक्टर्स दिलेले आहेत. म्हणजे यामध्ये सुद्धा आपलं येणारे आन्सर हे व्हेक्टर्स असणं अपेक्षित आहे. मग आता चेक करा, F1 दिलेला आहे देअरफॉर 4 I cap प्लस 6 J cap प्लस F3 बार इज इक्वल टू 0. देअरफॉर F3 बार काय करूया मग, हे दोघं जण पलीकडे घालूया. सो 4 I cap मायनस 6 J cap. सो आपला येणारा आन्सर हे व्हेक्टर्स आहे ना, व्हेक्टर्स पाहिजे ना. सो 4 I cap मायनस 6 J cap. सो डी ऑप्शन चेक करा. So D is the option for, or D is the answer for question number 4. बा काय केलं, शक्यतो क्वेश्चन मधली जी कंडिशन आहे ती कंडिशन आपल्याला व्यवस्थित समजणं गरजेचं असतं. आता इथं कंडिशन अशी आहे की 3 फोर्सेस जर एखाद्या बॉडीवरती ऍक्ट केले तर ती बॉडी ॲज अ रेस्टच आहे. रेस्ट आहे म्हणजे ती बॉडी एका जागेवर हलत नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल 0 आहे, मग 3 फोर्सेस अप्लाय केले, सो बॉडी रेस्ट. म्हणून 3 फोर्सेसची ॲडिशन काय केली आपण, 0 करून घेतली. आता ह्या 3 पैकी 2 फोर्सेस आपल्याला दिलेल्या आहेत F1 आणि F2. 2 फोर्सेसची व्हॅल्यू पुट केली, तिसरा फोर्स बाजूला काढला. सो दिस इज द आन्सर. लिहून घ्या. नेक्स्ट 5 नंबर क्वेश्चन. A bar and B bar are 2 vectors given by, A bar दिलेला आहे, B bar दिलेला आहे. So the magnitude of component of A bar along B bar विचारलेलं आहे. Magnitude of component of A bar. आता बघा, A bar दिलाय आधी, 5वा म्हणतो मी. A bar is equal to 2 I cap plus 3 J cap. बरोबर, येस. आणि B bar दिलेला आहे 1 1. सो B bar is equal to I cap plus J cap. आणि विचारले काय, the magnitude of component of A bar, the magnitude काढायचं आहे, the magnitude of, पण कुणाचं, of component of A bar चं component, पण डायरेक्शन कुठल्या डायरेक्शनला, along B bar. आठवतंय का हे कशामध्ये होतं, डॉट प्रोडक्ट मध्ये होतं का. सो आपण P बार डॉट Q बार इज इक्वल टू PQ cos θ बघितलं होतं. त्यातलं P cos θ एकदा लिहिलं होतं, Q cos θ वेग सेपरेट करून लिहिलं होतं. आठवतंय का बघा, डेफिनेशन ऑफ द डॉट प्रोडक्ट. आता इथं फक्त A बार आणि B बार दिलेलं. सो बघा आपण आधी डेफिनेशन लिहूया. सो A बार डॉट B बार किती असणार सांगा, AB cos θ. दिस इज द डेफिनेशन ऑफ द डॉट प्रोडक्ट. बरोबर आहे का बघा. जर 2 व्हेक्टर्स दिलेले असतील, A बार B बार असेल, मग इव्हन P बार Q बार असलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही.
पण दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आपण किती लिहितो, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू त्या दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड ए बी इंटू कॉस ऑफ थिटा, त्या दोघांच्या मध्ये असलेला अँगल. आता आपल्याला विचारले काय बघा, द मॅग्निट्यूड ऑफ म्हणजे व्हॅल्यू ऑफ कंपोनंट ऑफ ए बार. आता ए बारचं कंपोनंट म्हणजे कोण, ए कॉस थिटा. सो हीच डेफिनेशन मी अशी लिहू का, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए कॉस थिटा इंटू बी. हेच असं लिहिलं तर चालतं. कंपोनंट ऑफ ए बार हा कंपोनंट आहे ए बारचा, अलॉंग बी बार आहे का बघा. सो आपण ही लिहिलं. सो आपल्याला यातला ए कॉस थिटा काढायचा आहे. सो ए कॉस थिटा इज इक्वल टू व्हॉट, ए बार डॉट बी बार अपॉन बी. सो दिस इज अवर फॉर्म्युला तयार झाला बघा. फॉर्म्युला तयार झाला का. सो आपल्याला काढायचा आहे ए कॉस थिटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन बी. त्यातला ए कॉस थिटाचा अर्थ काय आहे, द मॅग्निट्यूड ऑफ कंपोनंट ऑफ ए बार अलॉंग बी बार. सो वी हॅव टू फाइंड द आन्सर. मग आता काय करायला लागेल आपल्याला, पहिल्यांदा ए बार डॉट बी बार करून घ्यावं लागेल. मग चला देअरफॉर ए बार डॉट बी बार करूया बघा. आता ए बार डॉट बी बार म्हणजे कोण कोण, हे 2i कॅप प्लस 3j कॅप डॉट i कॅप प्लस जे कॅप. मग डॉट प्रोडक्टमध्ये आपण काय करतो, दोन कंपोनंटची गुणाकार करतो. याचा कंपोनंट 2, याचा कंपोनंट 1 प्लस याचा कंपोनंट 3, याचा कंपोनंट 1. के काय याच्यामध्ये नाही त्यामुळे 0 येणार पुढं. सो येणार 2 प्लस 3. सो इट बिकम्स 5. सो ए बार डॉट बी बार आपल्याला किती मिळालं, 5 मिळालं. पण अजून एक कोण पाहिजे आपल्याला, फक्त बी पाहिजे ना. फक्त बी म्हणजेच काय, मॅग्निट्यूड ऑफ बी बार ना. फक्त बी म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ बी बार. सो मॅग्निट्यूड ऑफ बी बार कसं काढायचं, बी किती आहे एवढा आहे. सो याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर, सो √2. ओके. सो मग देअरफॉर म्हणजे हा फक्त बी मिळाला आपल्याला. ओके. सो आता ए बार डॉट बी बार आणि बी इथं पुट करूया. सो देअरफॉर ए कॉस थिटा किती मिळणार बघा. सो ए कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार किती आहे, 5 अपॉन √2. सो 5 अपॉन √2 इज द आन्सर. सो चेक करा ऑप्शन्स, 5 अपॉन √2. सो ऑप्शन ए बघा सगळ्यांनी. सो ए ऑप्शन करेक्ट आहे. सो 5 अपॉन √2. सो अर्थ समजला का बघा. कंपोनंट ऑफ ए बार म्हणजे ए कॉस थिटा, कंपोनंट ऑफ बी बार अलॉंग ए बार म्हटलं असतं तर बी कॉस थिटा काढला असता, इथं ए घेतला असता फक्त. बाकी वरचं सेम आलं असतं, फक्त इथं ए काढला असता. ए म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ ए बार. मग याचं मॅग्निट्यूड काढलं असतं. स्क्वेअर रूटमध्ये 4 + 9 म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 13 आलं असतं जर कंपोनंट ऑफ बी बार अलॉंग ए बार विचारलं असतं तर. ओके. सो दिस इज द आन्सर. सो क्वेश्चन नंबर 5चा आन्सर आहे सी. बरोबर आहे का बघा. रब करू, व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट 6 नंबर बघा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन घेऊया. वेक्टर ए बार has magnitude of 5 units, lie in the xy plane and points in the direction 120 degree from the direction of increasing x vector. B bar has magnitude of 9 units and points along the z axis. So the magnitude of cross product of A bar cross B bar is. थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. ए बारचं मॅग्निट्यूड दिलेलं आहे म्हणजे कोण, ए दिलाय बघा. ए किंवा मॅग्निट्यूड ऑफ ए बार असं लिहितो ना आपण. ए किती दिलेला आहे, 5 युनिट्स दिलेला आहे. बी बारचं मॅग्निट्यूड दिलेलं आहे, बी 9 युनिट्स दिलेलं आहे. पण ए ची कंडिशन काय सांगितली बघा, लाई इन द XY प्लेन अँड पॉइंट्स इन द डायरेक्शन 120 डिग्री. सो हा ए बार साठी थिटा दिलेला आहे. काय करायचं बघा. आणि बी बारची डायरेक्शन काय दिलेलं आहे, लाई इन द, किंवा बी बार जो आहे तो अलॉंग द झेड ॲक्सिस आहे बी बार. आणि आपल्याला काढायचं आहे काय तर ए बार क्रॉस बी बारचं मॅग्निट्यूड. ए बार क्रॉस बी बारचं मॅग्निट्यूड काढायचं आहे. पण त्यासाठी आधी आपल्याला ए बार क्रॉस बी बार काढायला लागेल. मग ए बार क्रॉस बी बार काढायचं असेल तर ए बार वेक्टर माहित पाहिजे, बी बार वेक्टर माहित पाहिजे. पण दिलंय फक्त एवढंच बघा. सो ए बार आहे तो XY दोन्ही प्लेनमध्ये आहे बरोबर. पण दोन्ही प्लेनमध्ये असल्यामुळे तो अँगल किती करतोय तर
120 करतोय. सो ए बारची व्हॅल्यू मी किती लिहितो बघा, 5 कॉस ऑफ 120 एक्स ॲक्सिसचा युनिट वेक्टर प्लस 5 कॉस ऑफ 120 वाय डायरेक्शनचा युनिट वेक्टर. का तर एक्स वाय डायरेक्शन म्हटलेलं आहे ना, सो एक्स वाय प्लेन म्हटलेलं आहे. ओके, सॉरी साईन नाही, कॉस असतं इथं, साईन असतं इथं बघा. एक्स ॲक्सिसला कॉस वापरलं आणि वाय ॲक्सिसला साईन वापरलं. ओके, मग ए बार किती मिळणार बघा आपल्याला आता, 5 हे असतं -1/2 प्लस 5 आणि साईन ऑफ 120 असतं √3/2 आणि हा जे कॅप बघा. सो -5/2 आय कॅप प्लस 5√3/2 जे कॅप. मिळाला का वेक्टर? कुठला मिळाला? ए बार मिळाला. ए बार कसा मिळाला? दिलेल्या कंडिशनवर. आता बी बार कसा आहे बघा, ह्याच्यावरनं बी बार काढा. सो बी बार इज इक्वल टू 9 इंटू डायरेक्ट कुठला ॲक्सिस दिलेला आहे, झेड ॲक्सिस म्हटलेलं. सो 9 के कॅप म्हणायचं. का तर हा डायरेक्ट ॲक्सिस दिलेला आहे ना, इथं अँगल वगैरे काही दिलेलं नाही. ए बार मात्र एक्स वाय प्लेनमध्ये एवढ्या अँगलला दिलेला आहे, म्हणून कॉस आणि साईन वापरलं. एक्स कॉस वाय साईन, बरोबर ना. एक्स का तर हॉरिझॉन्टल, कॉस कंपोनंट ॲक्टिव्ह, वाय का तर साईन ॲक्टिव्ह, म्हणून इथं साईन थिटा कॉस थिटा आणि साईन 120 कॉस 120. सो ए बार काढला आणि बी बार काढला. आता ए बार बी बार मिळाला. सो दोघांचा आधी काय करूया, क्रॉस प्रोडक्ट काढूया. दोघांचा क्रॉस प्रोडक्ट हा येणारा आन्सर हे वेक्टर असतं आणि त्या वेक्टरचं पुन्हा काय काढायचं आहे, मॅग्निट्यूड काढायचं. मग एकदा वेक्टर मिळाला की त्याचं मॅग्निट्यूड सोपं असतं. सो आता आपण काढूया ए बार क्रॉस बी बार. आता फॉर्म्युला आठवतोय का बघा कुणाला क्रॉस प्रोडक्टचा, मॉडमध्ये लिहितो ना आपण, इथं आय जे के लिहितो. पुन्हा इथं तिघं कोण कोण लिहितो, यांचे कोऑर्डिनेट्स म्हणजे कोण, -5/2 5√3/2 के काय नाही आहे, त्यामुळे के याच्यासाठी 0 आणि बी बार किती येणार आहे, 0 0 9. फक्त के आहे ना, बघा लिहिलेलं मी बरोबर आहे का. सो आता हा मॉड आपल्याला सॉल्व करावा लागेल आणि हा मॉड म्हणजे काय झालं, वेक्टर येईल आणि ह्या वेक्टरचं पुन्हा मॅग्निट्यूड काढावं लागेल. सो आधी आपण काय करूया, वेक्टर काढून घ्या. सो इज इक्वल टू आय कॅप, ब्रॅकेटमध्ये काय करतो आपण, या दोघांची मल्टिप्लिकेशन. सो 9 इंटू 5√3/2 -0 ना हे. आता मायनस जे कॅप लिहितो आपण, हे हाईड करायचं. पुन्हा ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन म्हणजे किती, 9×45 = 2 आणि -0 आणि पुन्हा काय करतो आपण, प्लस के कॅप. के कॅपला हे हाईड करतो, याची मल्टिप्लिकेशन 0 मायनस याची मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे के तर काही 0च होणार आहे. मग राहिलं काय फक्त 45√3/2 आय कॅप. बघा आता हे मायनस मायनस प्लस होईल, 45/2 जे कॅप आणि हा तर काय 0च होईल. सो के कॅप राहणार नाही. सो ही कशाची व्हॅल्यू आली आपल्याला, ए बार क्रॉस बी बारची आली. बघा मिळाला का वेक्टर. थोडंसं डिफिकल्ट आहे, नीटचं एक्झाम्पल आहे. ए बारची कंडिशन, बी बारची कंडिशन. ए बारच्या कंडिशनवरनं ए बार तयार केला, बी बारच्या कंडिशनवरनं बी बार तयार केला. दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला, वेक्टर प्रोडक्ट मॉडच्या रूल प्रमाणे. हे रूल माहिती आहे सगळ्यांना. तर सो आन्सर मिळालं एवढं. आता ह्याचा काय काढायचा, मॅग्निट्यूड काढायचा. सो मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. सो कुठल्याही वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं काढतो आपण, स्क्वेअर रूटमध्ये या पहिल्याचा स्क्वेअर म्हणजे कोण, 45√3/2 चा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर 45/2 चा स्क्वेअर. आता हेच फक्त डिटेलमध्ये सॉल्व करावं लागेल. मी हे रब करतो, इकडलं लिहून घ्या व्यवस्थित. हे आता सॉल्व करूया बघा. सो देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू, आता हे काय काय येणार बघा. आता 45 आणि 2 तर दिसतं इथं. आपण काय करूया, हे 45/2 कॉमन घेऊया आतमध्ये. सो आतमध्ये राहिलं काय, √3 चा स्क्वेअर आणि +1 राहिलं बघा इथं. चालेल. सो आता हे बाहेर घेऊया. सो 45/2 पूर्ण बाहेर येणार ना आणि आतमध्ये राहिलं काय इथं 3 + 1.
सो 45 भागिले 2 आणि हे किती आलं 4. सो इट इज 45 ओनली. बरोबर आहे का बघा. सो मॅग्निट्यूड 45. सो डी ऑप्शन यस करेक्ट आहे. बघा काय काय केलं याच्यामध्ये. इट इज बेस्ड ऑन व्हेक्टर प्रोडक्ट. व्हेक्टर प्रोडक्ट वरती आहे ना. सो आपण काय केलं पहिल्यांदा 2 वेक्टर्स तयार करून घेतले. 2 वेक्टर्स तयार केल्यानंतर त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट फाइंड केला आणि क्रॉस प्रोडक्ट फाइंड करून त्या क्रॉस प्रोडक्टच्या व्हेक्टरचं पुन्हा काय घेतलं मॅग्निट्यूड घेतलं आणि ते आपल्याला मिळालं 45 मिळालं. सो दिस इज आवर आन्सर. सो वी कॅन से दॅट द ऑप्शन डी इज करेक्ट. चला रब करू मी. हे थोडंसं डिफिकल्ट नीट लेवलचं एक्झाम्पल आहे किंवा जेई मेन लेवलचं म्हटलं तरी चालेल. नेक्स्ट 7 नंबर क्वेश्चन बघूया. What is the unit vector perpendicular to the following vectors? What is the unit vector perpendicular to the following vectors? 2 वेक्टर्स दिलेले आहेत. आधी आपण त्यांना नावं देऊया. एकाला म्हणूया ए बार. ए बार किती दिलाय 2 2 -1. सो 2 2 -1 आणि बी बार किती दिलेला आहे 6 -3 2. 6 -3 2 +2 ठीक आहे. येस. आणि विचारले की फाइंड द युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द फॉलोइंग वेक्टर्स. ह्या 2 वेक्टरला ए बार आणि बी बारला परपेंडिक्युलर असलेला वेक्टर काढायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल सी बार म्हणूया आणि ह्या सी बारचा युनिट वेक्टर काढायचा. काय म्हटले बघा फाइंड द युनिट वेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू दीज 2 वेक्टर्स. म्हणजे ह्या दोघांना परपेंडिक्युलर असलेला कोण आहे सपोज सी बार आहे. सो सी बारचा कोण काढायचा युनिट वेक्टर काढायचा. मग सी बारचं युनिट वेक्टर कसं लिहितो आपण सी बार इज इक्वल टू सी इंटू यू सी कॅप. सो यू सी कॅप इज इक्वल टू सी बार अपॉन सी लिहितो आपण. बरोबर का. पण सी बार दिलाय का नाही. सो आधी काय केलं पाहिजे ह्या दोघांवरनं सी बार काढला पाहिजे. मग सी बारचं काय काढता येईल मॅग्निट्यूड पण काढता येईल. सी बारचा युनिट वेक्टर सांगता येईल. आता सी बार ह्या दोघांना कसं आहे परपेंडिक्युलर आहे. म्हणजे असं आहे का बघा ए बार बी बार इज इक्वल टू सी बार. सो ए बार आणि बी बारला जर सी बार परपेंडिक्युलर असेल तर त्यांच्यामध्ये काय रिलेशन असतं तर रिलेशन असं असेल सी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार असेल. क्रॉस प्रोडक्ट असेल ना परपेंडिक्युलर असेल तर. सी बार हा ए बार आणि बी बारला कसा आहे परपेंडिक्युलर आहे. सो परपेंडिक्युलर असल्यामुळे आपण काय लिहू शकतो क्रॉस प्रोडक्ट लिहू शकतो कुणाचा ए बारचा आणि बी बारचा. मग आता ए बार आणि बी बार दिलेत का बघा दिलेत म्हणजे सी बार निघेल. सो ए बार किती आहे 2i कॅप प्लस 2j कॅप मायनस के कॅप क्रॉस ऑफ 6i कॅप मायनस 3j कॅप प्लस 2k कॅप. सो सी बार इज इक्वल टू काय येणार थोडक्यात मग आय जे के 2 2 -1 6 -3 2. आता हा मॉड सॉल्व करावा लागेल. सो मॉड सॉल्व केला की आपल्याला सी बार मिळाला ना. मग सी बारचं पुन्हा मॅग्निट्यूड काढा. मग झालं सी बार अपॉन मॅग्निट्यूड लिहा तुम्हाला वेक्टर निघेल. ओके. सो लिहूया सी बार इज इक्वल टू बघा आता हे आय कॅप ब्रॅकेटमध्ये हे मी हाईड करतो. यांचा गुणाकार 4 मायनस यांचा गुणाकार 3 मायनस मायनस प्लस गुणाकार होईल ना मायनस जे कॅप. ही प्रोसिजर व्यवस्थित बघा 2 2 4 -6 -1 -6 प्लस के कॅप 2 3 -6 -12. सो इज इक्वल टू 4 -3 1 आय कॅप. हे 4 वजा 6 अधिक होईल 10. सो -10 जे कॅप. हे वजा 6 वजा 18 होईल. सो -18 के कॅप. सो दिस इज वॉट सी बार झालं. सी बार मिळाला आता इथला. आता कोण पाहिजे सी बारचं मॅग्निट्यूड. सो सी बारचं मॅग्निट्यूड कसं लिहितो असं किंवा सी लिहितो √1 + 100 + 18चा वर्ग लिहितो. आता मी इथं
18 स्क्वेअर करतो आता सिंपल. ठीक आहे. आता हे फक्त तुम्हाला सॉल्व करावं लागेल. जमेल ना आता हे सॉल्व करायला. सो मी वाटल्यास आन्सर लिहीन 113. सो 5√17 येते बघा. आधी आपला हा बरोबर आहे का बघूया. सी ऑप्शन आलेलं आहे याचं. येस, हा बरोबर आहे. आणि हे जे येतं ते 5√17 येतं तुम्ही जर हे सॉल्व करून बघितलं तर. सो युनिट वेक्टर काय काढूया मग. इज इक्वल टू सी बार लिहा. आय कॅप मायनस 10 जे कॅप मायनस 18 के कॅप आणि अपॉन 5√70. सो दिस इज वॉट युनिट वेक्टर. कुणाचं युनिट वेक्टर. सी बारचा. पण सी बार कसा ए बार आणि बी बारला परपेंडिक्युलर आहे. सो दिलेल्या कंडिशनवरून आपण काय सांगू शकतो की आन्सर अशा पद्धतीनं सोडवायचं असतं हे सांगू शकतो. सो ऑप्शन जर बघितले तर मग सी ऑप्शन चेक करा सगळ्यांनी. ओके. सो सी इज द करेक्ट आन्सर. लिहून घ्या. नेक्स्ट बघूया. आय होप की हे समजलं असेल सगळ्यांना. चला पुढचाही बघूया एक इंटरेस्टिंग असाच. ओके, लुक ॲट द क्वेश्चन. द व्हॅल्यू ऑफ ए बार प्लस बी बार क्रॉस ए बार मायनस बी बार इज. द व्हॅल्यू ऑफ ए बार प्लस बी बार क्रॉस ए बार मायनस बी बार इज इक्वल टू, किंवा आपण इथं म्हणूया इज इक्वल टू. आता कसं सोडवायचं बघा. पहिल्यांदा ह्या ए बारनं ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. सो ए बार क्रॉस ए बार मायनस ए बार क्रॉस बी बार चालेल. पुन्हा बी बारनं ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू प्लस बी बार क्रॉस ए बार मायनस बी बार क्रॉस बी बार चालेल. आता सेम वेक्टरचा जर क्रॉस प्रोडक्ट बघितलं तर 0 असतो ना. साइन 0 झालं त्यामुळे 0 झालं. सो हे 0 मायनस हे ए बार क्रॉस बी बार प्लस हे बी बार क्रॉस ए बार आणि मायनस हे 0. सो मग हे काढा. सो ए बार क्रॉस बी बार प्लस बी बार क्रॉस ए बार. आता बघा ए बार क्रॉस बी बार आहे पण डायरेक्शन काय आहे निगेटिव्ह आहे आणि इथं बी बार क्रॉस ए बार आहे. सो ह्याचा अर्थ तुम्हाला समजतोय का बघा. मी ए बार क्रॉस बी बारला इथं मायनस आहे ना, मग ह्याला मी ह्या मायनसला प्लस करायचं असेल तर मला हे रिव्हर्स लिहावं लागेल. हे रिव्हर्स लिहावं लागेल ना जर ह्या मायनसला मला प्लस करायचं असेल तर. सो मायनसला मी प्लस केलं आणि हे रिव्हर्स लिहिलं बघा. प्लस हे आहे तसं ठेवूया चालेल का बघा. सो दोघं सेम झाले. सो ट्वाइस ऑफ बी बार क्रॉस चालेल हे लिहिलं तर. सो दिस इज द आन्सर. सो 2 into ब्रॅकेट बी बार क्रॉस ए बार. सो 2 into ब्रॅकेट बी बार क्रॉस ए बार. डी ऑप्शन चेक करा. सो डी इज द आन्सर. बघा समजलं का काय काय केलं मी. सो याचा आन्सर हे 2 into बी बार क्रॉस ए बार. सो ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन आपल्याला डी मिळेल. चला लिहून घ्या. हे व्यवस्थित स्टेप बघा. हे 0 केले दोन. सेम वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट मी काय केला 0 केला. नेक्स्ट. As shown in figure, the tension in the horizontal cord is 30 Newton. The weight W, angle tension in the string OA is Newton R. The weight W and पाहिजे ते अँगलच्या ठिकाणी. The weight W and tension in the string OA is न्यूटन मध्ये R OA. चला आधी आपण डायग्राम ड्रॉ करूया. दिलेली डायग्राम. सो लुक ॲट द डायग्राम. इथं 30 डिग्री आहे ना अँगल दिलेला आहे. इकडं 30 न्यूटन आहे. हे असं जे दिसतं इथं दिस इज 30 न्यूटन आणि हा पॉईंट O आहे आणि इथं आहे वेट किंवा W म्हणूया आपण इथं. येस वेटच म्हटलेलं आहे ते. वेट W म्हटलेलं आहे. ओके. सो टेन्शन हा ॲक्च्युली पॉईंट ए आहे.
सो हे असलेलं टेन्शन आहे याच्यामध्ये टी. सो हे टेन्शन फाइंड करायचं असं आपण म्हणूया, ॲज वेल ॲज वेट फाइंड करायचं आहे. ओके. सो आता हीच डायग्राम मी व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये अशी लिहितो, चालेल का? बघा, दिस इज वॉट वेट, दिस इज आवर पॉइंट ओ, दिस इज वॉट 30 न्यूटन and this is the tension T and this is the angle theta 30 degree. Theta is equal to 30 आहे ना. ओके. आता मला सांगा, मी ह्याला असं जॉमेट्री करू शकतो. जर हा थीटा असेल तर हा पण थीटा असेल. ओके. मला याला डिफाइन करायचं आहे. सो थीटाच्या ॲडजेसंट बाजू आहे, सो ही ॲडजेसंट बाजू काय असणार मग? टी कॉस थीटा ना. आणि ह्या थीटाच्या अपोजिट बाजू आहे, म्हणजे ही काय असणार आहे? टी साइन थीटा. म्हणजेच टी कॉस 30 आणि ही बाजू आली टी साइन 30. चालेल का? बघा, सो हीच डायग्राम मी अशी कन्वर्ट केली तरी सुद्धा चालू शकते. ओके. मग आता आपण इक्वेशन लिहूया. हे तुम्हाला वाटल्यास इथं मी सेपरेट लिहितो. बघा, कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू ॲडजेसंट अपॉन हायपोटेनियस. सो वाय इज इक्वल टू टी कॉस थीटा. हा वाय आहे ना, आणि ह्याला मी एक्स म्हणतो. सो याच्यामध्ये मी काय वापरलं? साइन ऑफ थीटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस. सो एक्स इज इक्वल टू टी साइन थीटा. सो एक्स म्हणजे कोण आहे? हा टी साइन थीटा आला. कसं आलं ते मी बाजूला लिहिलेलं आहे. आता हा डब्ल्यू बघा, डब्ल्यू कुणाला बॅलन्स करतोय? टी कॉस 30ला बॅलन्स करतोय. ओके. आणि हा टी साइन थीटा कुणाला बॅलन्स करतोय? तर तो 30ला बॅलन्स करतोय. ओके. सो म्हणजेच काय? सो टी इज इक्वल टू वॉट? बघा, टी साइन थीटा म्हणजेच टी साइन 30 म्हणूया आपण इथं, इज इक्वल टू 30 आणि डब्ल्यू इज इक्वल टू टी कॉस थीटा. ओके. चला दोन्ही डिवाइड करूया आपण. ह्याला इक्वेशन 1 म्हणू, ह्याला इक्वेशन 2 म्हणू. सो 2 अपॉन 1 करा. सो 2 डिवायडेड बाय 1. सो 2 किती आहे? टी साइन 30 अपॉन टी कॉस 30 इज इक्वल टू हे 30 अपॉन हे डब्ल्यू. सो हे टॅन 30 येईल का? बघा, इज इक्वल टू 30 अपॉन डब्ल्यू. सो डब्ल्यू इज इक्वल टू 30 अपॉन टॅन 30. बघा, मग हे जर सॉल्व केलं तर आपल्याला 30√3 व्हॅल्यू मिळते. 30√3. सो ही झाली डब्ल्यूची व्हॅल्यू. ओके. आणि हा जो टी आहे तो आपल्याला टी मिळतो ह्या इक्वेशनवरनं. बघा, सो टी इज इक्वल टू 30 अपॉन साइन 30. सो साइन 30 1/2 असतं ना. सो टी किती मिळणार? 60 न्यूटन मिळणार. आणि हा एवढा न्यूटन वेट. सो वेट मिळालं 30√3. चेक करा ऑप्शन. आणि टेन्शन मिळालं 60 न्यूटन. सो पहिल्यांदा वेट विचारलेलं आहे आणि नंतर टेन्शन, मग 30√3 आणि 60. सो बी ऑप्शन चेक करा. ओके. सो बी इज द आन्सर फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. बघा काय केलं मी, या डायग्रामला याच्यामध्ये कन्वर्ट केलं आणि याचे फक्त स्टॅटिस्टिक लिहिलं. हे 12वीला बऱ्याच ठिकाणी येतं बघा. 11वीला अजून तसं मला वाटतं आलेलं ना. पण हे कंपोनेंट रिझॉल्वचं मी तुम्हाला बेसिकमध्ये पण सांगितलं होतं आणि रिझोल्युशन ऑफ द वेक्टरमध्ये पण सांगितलं होतं. रिझोल्युशन ऑफ वेक्टरवरचं हे एक्झाम्पल आहे. चला लिहून घ्या क्वेश्चन आणि त्याचं हे व्यवस्थित आन्सर. कळलं का? बघा, सो आवर आन्सर इज 30√3 न्यूटन कॉमा 60 न्यूटन. सो बी ऑप्शन जर तुम्ही चेक केला तर बी ऑप्शनला सेम तसं आन्सर आपल्याला बघायला मिळेल. चला रब करू व्यवस्थित. हे क्वेश्चन आन्सर सहित लिहून घ्या. सो दिस इज अबाउट द रिझोल्युशन ऑफ द वेक्टरवरचा हा क्वेश्चन आहे. आणि हे आजच्या लेक्चर काही ठराविक MCQs. ओके. प्रत्येक टॉपिकवरचे 2-2 घ्यायचा प्रयत्न केला. सो 8 MCQs आजच्या लेक्चरला डिस्कस झाले. ओके. सो हा जो आजचा स्टडी होता हा स्केलर अँड व्हेक्टर्समधले जे काही MCQs मी इम्पॉर्टंट बाजूला काढले होते ते इम्पॉर्टंट प्रत्येक टाईपवरचे 2 घ्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. ओके. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही DPP तर सॉल्व करायचंच आहे. टेस्ट मागची झालेली असेल किंवा आता येणारी टेस्ट असेल, यांचे सगळे क्वेश्चन्स आन्सर व्यवस्थित वहीमध्ये सॉल्व करायचे आहेत. ॲज वेल ॲज लेक्चरला जे काही आपलं होत असतं MCQs किंवा जे काही न्यूमेरिकल असतात ते सुद्धा तुम्हाला वहीमध्ये सॉल्व करावे लागतील. सो ह्या सगळ्यांचा जो अभ्यास आहे तो एकत्रित तुम्हाला त्या टॉपिक वाईज करावा लागेल. सो आपला आज दुसरा टॉपिक जो आहे तो दुसरा टॉपिक पूर्णपणे संपतोय.
ओके, कारण आपण पुढच्या लेक्चरपासून तिसरा टॉपिक सुरू करतोय, त्यामुळे पहिला टॉपिक आणि दुसरा टॉपिकचं जे काही झालेलं आहे ते व्यवस्थित करा. येणारी संडेची जी टेस्ट आहे ती पहिल्या टॉपिकवरचे 25 क्वेश्चन्स आणि दुसऱ्या टॉपिकवरचे 25 क्वेश्चन्स अशी क्युम्युलेटिव्ह टेस्ट असेल. सो येणाऱ्या संडेला मात्र क्युम्युलेटिव्ह टेस्टचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. या टॉपिकमध्ये काय काय इम्पॉर्टंट होतं, स्केलर वेक्टर, त्यातला वेक्टर फार महत्त्वाचा. मग वेक्टरमध्ये काही लॉज बघितले आपण, महत्त्वाचा डॉट प्रोडक्ट बघितला, क्रॉस प्रोडक्ट बघितला, दोघांच्या प्रॉपर्टीज फक्त लक्षात ठेवा आणि दोघांचा फॉर्म्युला. ए बी कॉस थिटा इकडे आहे, तिकडे ए बी साईन थिटा होतं. डॉट प्रोडक्टला ए बी कॉस होतं आणि क्रॉस प्रोडक्टला ए बी साईन थिटा होतं. दोघांमध्ये ॲक्च्युअल फरक काय होता हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ते झाले की मग डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. सो डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन काय फारसं डिफिकल्ट आपल्या फिजिक्सला राहत नाही. जेवढी मी एक्झाम्पल घेतलेली आहेत तेवढी सगळी एक्झाम्पल्स व्यवस्थित लिहून काढा. तेवढीच एक्झाम्पल इन फ्युचर सुद्धा तुम्हाला फिजिक्समध्ये डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनसाठी मिळतील. अदरवाईज ती बरीचशी एक्झाम्पल सोपी मिळणार. ओके, सो डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचा पार्ट सुद्धा या टॉपिकमध्ये महत्त्वाचा होता. सो वेक्टर्स, डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन असा तिन्हीचा व्यवस्थित अभ्यास करा. या सेकंड टॉपिकमध्ये जर काही टेक्स्टबुक चेक करा, टेक्स्टबुकमधलं काय राहिलं असेल, काही शंका असतील, टेक्स्टबुकमधल्या सॉल्व क्वेश्चन्समध्ये काही शंका असेल तर तशी मला ती विचारा शंका, तुम्हाला त्याचंही आन्सर व्यवस्थित सांगितलं जाईल. सो मागचे झालेले दोन्ही टॉपिक्स, युनिट्स अँड मेजरमेंट अँड मॅथमॅटिकल मेथड्स, हे दोन टॉपिक आपले आज टिल टुडे लेक्चर कव्हर झालेले आहेत. सो मागचा अभ्यास व्यवस्थित करा. मागच्या क्वेश्चन्समध्ये काही शंका असतील तर तशा शंका लिहून ठेवा आणि त्या पुन्हा डाऊट सेशनला विचारा, आपण त्याच्यावरती पुन्हा डिस्कशन करूया. ओके, सो थांबूया आजच्या लेक्चरला. आजचे जे काही क्वेश्चन्स होते ते व्यवस्थित क्वेश्चन आन्सर लिहून तुमच्या वहीमध्ये ठेवा, त्याचा अभ्यास करा, त्याच्यामध्ये शंका असतील काही विचारा. आपण भेटूया पुढच्या लेक्चर.